शेतजमिनीचे वाद असू देत, रस्त्यांचे रेंगाळलेले प्रश्न असू देत किंवा मग वारसा हक्कांचे गुंतागुंत. महसूल कार्यालयांमध्ये वर्षानुवर्षे धूळ खात पडलेल्या फाईल्स पाहिल्या की आपल्या सर्वांनाच एक प्रश्न नक्की पडतो की या महसूल प्रकरणांना एवढा वेळ का लागतो? सारख्या मिळणाऱ्या तारखा आणि हरवलेल्या नोटिसा, ही निराशा आपल्याला नवीन नाहीये. पण या विलंबामागे नक्की काय कारणं आहेत? तर उत्तर आहे जुन्या व्यवस्थात्मक त्रुटी. पण आता या सगळ्या कंटाळवण्या प्रक्रियेवर एक कायमस्वरूपी आणि अतिशय भारी तोडगा निघाला आहे. 14 मे 2026 रोजी शासनाने महसूल विभागाची एक नवीन मानक कार्यपद्धती म्हणजेच नवीन SOP जाहीर केली आहे. हा शासन निर्णय खरं सांगायचं तर संपूर्ण अर्धन्यायिक कामकाजाचं चित्रच बदलून टाकणार आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे व्यवस्थेत नक्की काय काय बदल होणार आहेत आणि सामान्य नागरिकांना याचा कसा फायदा होईल याचं अगदी सविस्तर विश्लेषण आज आपण या भागात करणार आहोत. आजच्या ह्या विश्लेषणात आपण खालील महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे नवीन SOPमुळे होणारी क्रांती. दुसरी, EQJ कोर्ट प्रणाली. तिसरी, नोटीस आणि सुनावणीचे कडक नियम. चौथी, अंतरिम आदेशाचे निकष. पाचवी, शेतरस्ते आणि गौणखनिज नियम. आणि सर्वात शेवटी मराठी भाषेचा सक्तीचा वापर. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून, नवीन कार्यपद्धती म्हणजेच SOP आणि त्यातून दूर होणाऱ्या व्यवस्थात्मक त्रुटी. आता बघा, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अंतर्गत चालणाऱ्या प्रकरणांमध्ये समानता आणण्याची खूप मोठी गरज होती. व्हायचं काय, पूर्वी सुनावणी घेताना अनेकदा नैसर्गिक न्यायतत्वांचं पालनच होत नसे. प्रकरणातील वस्तुस्थितीचा पूर्ण विचार न करता अगदी कायद्याचा कोणताही आधार नसलेले स्वच्छंद निर्णय दिले जायचे. अपूर्ण अर्ज कोणतीही छाननी न करताच स्वीकारले जायचे. साहजिकच यामुळे वरच्या न्यायालयांमध्ये अपिलांची संख्या प्रचंड वाढायची. पण आता या जुन्या आणि चुकीच्या पद्धतींना कायमचा आळा घातला जाणार आहे. यानंतर येतो आपला दुसरा भाग, EQJ कोर्ट प्रणाली म्हणजेच एका पारदर्शक डिजिटल युगाची सुरुवात. कागदपत्रांच्या ढिगाऱ्यांनी भरलेली ती अंधारी कार्यालये आता इतिहास जमा होणार आहेत. आपण आता एका पारदर्शक डिजिटल युगात प्रवेश करत आहोत. आता कसे असेल? दाखल होणाऱ्या प्रत्येक नवीन अर्जाची लगेचच छाननी केली जाईल. अपूर्ण अर्ज अजिबात स्वीकारले जाणार नाहीत. त्यानंतर प्रत्येक प्रकरणाची EQJ कोर्ट्स प्रणालीत नोंद घेणं पूर्णपणे सक्तीचं आहे. आणि सर्वात मोठा दिलासा म्हणजे सर्व अंतिम आदेशांवर आता डिजिटल स्वाक्षरी असणं बंधनकारक करण्यात आलं आहे. म्हणजेच काय? तर कोणतीही फाईल आता कधीही गहाळ होणार नाही याची 100% खात्री. आता पाहूया भाग 3, नोटीस आणि सुनावणीचे नवीन नियम. म्हणजेच अनंत काळ चालणाऱ्या तारखांचा आता खरंच शेवट. इथे वेळेचं अत्यंत पक्कं नियोजन केलं गेलं आहे. कोणतंही अपील आता फक्त आणि फक्त कार्यालयीन वेळेतच म्हणजे सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेतच दाखल करावं लागेल. नोटीस पाठवण्याच्या प्रक्रियेतही मोठा बदल आहे आणि सर्वात मोठी अगदी गेम चेंजर गोष्ट म्हणजे सुनावणी पूर्ण झाल्यावर जास्तीत जास्त 8 आठवड्यांच्या आत अंतिम आदेश देणं अधिकाऱ्यांवर आता कायदेशीररित्या बंधनकारक आहे. म्हणजे नोकरशाहीमुळे होणारा विलंब आता थेट थांबणार आहे. आणि हो, नोटिसीबाबत पूर्वी जे बहाणे चालत ते आता अजिबात चालणार नाहीत. मला नोटीस मिळालीच नाही हे कारण आता कुणालाही देता येणार नाही. कारण नोटीस आता स्पीड पोस्ट किंवा RPID-द्वारेच पाठवणं अनिवार्य आहे. आणि विशेष म्हणजे स्पीड पोस्टची ती पोहोच पावती हाच आता कोर्टात ग्राह्य धरला जाणारा पक्का कायदेशीर पुरावा मानला जाईल. न्यायप्रक्रियेतला हा आणखी एक मोठा बदल बघा. यापुढे कोणत्याही प्रकरणात विनाकारण तारखावर तारखा मिळणार नाहीत. अगदी योग्य आणि तेही लेखी कारण असेल तरच संपूर्ण प्रक्रियेत जास्तीत जास्त एकदाच सुनावणी तहकूब करता येईल. आणि ती पण कशासाठी? तर आजारपण किंवा नैसर्गिक आपत्ती अशा अगदीच आटोक्याबाहेरील कारणांसाठीच. प्रकरणांचा वेग वाढवण्यासाठी आणखी एक जबरदस्त उपाय केलाय. अधिकाऱ्यांना आता आठवड्यातून किमान 2 दिवस फक्त आणि फक्त अर्धन्यायिक सुनावणीसाठीच राखून ठेवावे लागतील. यासाठी मंगळवार, शुक्रवार किंवा मग स्थानिक आठवडी बाजाराचा दिवस निश्चित करण्याचे स्पष्ट कायदेशीर निर्देश दिले गेले आहेत. आता वळूया चौथ्या भागाकडे, अंतरिम आदेशाचे 3 महत्त्वाचे निकष ज्यामुळे मनमानी आदेशांना मोठा लगाम बसणार आहे. अनेकदा काय होतं, स्थगनादेश किंवा ज्याला आपण स्टे ऑर्डर्स म्हणतो ते विनाकारण दिले जातात, ज्यामुळे प्रक्रियेला उगाचच विलंब होतो.
पण आता अधिकारी मनमानी पद्धतीने असे स्थगिती आदेश देऊ शकणार नाहीत. नवीन SOPनुसार कोणत्याही अधिकाऱ्याला स्टे द्यायचा असेल तर त्याला 3 प्रमुख कायदेशीर निकषांचं कठोरपणे पालन करावंच लागेल. पहिला निकष आहे प्रथमदर्शनी प्रकरण किंवा प्रायमा फॅशी केस. म्हणजे काय, तर उपस्थित केलेला प्रश्न खरोखरच कायदेशीर आणि महत्त्वाचा असायला हवा. दुसरा निकष आहे सोयीचा समतोल आणि तिसरा आहे अपरिमित नुकसान. आता हे सोयीचा समतोल किंवा बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स म्हणजे नक्की काय? तर हे थोडक्यात एका तराजूच्या 2 बाजू तपासण्यासारखं आहे. स्थगिती आदेश दिल्यास एका बाजूचं किती नुकसान टळेल आणि त्याचवेळी तो आदेश दिल्यास समोरच्या बाजूचं किती नुकसान होईल याचा असा हा तुलनात्मक अभ्यास न्यायालय या निकषाखाली करत असतं. तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा निकष म्हणजे अपरिमित नुकसान किंवा इर्रेपरेबल लॉस. याचा अर्थ असा की जर स्थगिती आदेश दिला नाही तर असं काही गंभीर नुकसान होईल का जे भविष्यात पैशाने किंवा इतर कोणत्याही मार्गाने कधीच भरून काढता येणार नाही. उदाहरणार्थ, एखादी ऐतिहासिक वास्तू पाडण्यासारखं हे नुकसान असू शकतं. आता बघा, ह्या अतिशय उच्च निकषांची पूर्तता झाल्यावरच आता कोणत्याही प्रकारचा स्टे दिला जाईल. भाग 5 क्षेत्रस्ते आणि गौण खनिज याबाबतचे नवीन नियम. यामुळे स्थानिक वादांवर खूप मोठी स्पष्टता येणार आहे. गावोगावी क्षेत्रस्ते आणि बेकायदेशीर गौण खनिज उत्खननावरून नेहमीच सर्वात जास्त वाद होत असतात. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. नवीन रस्ता मागणं आणि अस्तित्वात असलेल्या पारंपरिक रस्त्यावरील अडथळे दूर करणं या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. नवीन रस्त्याची मागणी ही महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 143 खाली येते, तर पारंपरिक रस्त्यावरील अडथळे काढणे हे मामलेदार न्यायालय अधिनियम कलम 5 खाली येतं. या दोन्ही कायद्यांमधली जी नेहमी गल्लत व्हायची ना, ती आता पूर्णपणे थांबवली जाईल. याशिवाय रस्ता खुला करताना आता अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य केला आहे. प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करणं, रस्त्यांचं जिओ टॅगिंग करणं आणि तिथे अनिवार्यपणे फोटो घेणं आता सक्तीचं झालं आहे. खरं सांगायचं तर यामुळे वादात कधीही न नाकारता येणारे असे भक्कम आणि दृश्य पुरावे आपल्याकडे उपलब्ध राहतील. बेकायदेशीर वाळू किंवा मुरुम उत्खननाबाबतही अत्यंत कडक निर्देश आहेत. इथून पुढे पंचनामा हा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या कलम 103 नुसारच करावा लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनाधिकृत खनिजाचं मोजमाप करण्यासाठी आता थेट ड्रोनचा वापर करणं बंधनकारक केलं आहे. यामुळे जे दंड लावले जातील ते अगदी अचूक असतील आणि कोर्टातही ते भक्कमपणे टिकून राहतील. आणि आता शेवटचा भाग 6 मराठी भाषेचा सक्तीचा वापर. हे खऱ्या अर्थाने नागरिकांचं सक्षमीकरण आहे. हा एक असा निर्णय आहे जो थेट सामान्य माणसाला सक्षम करतो. महाराष्ट्र राजभाषा अधिनियमानुसार आता सर्व अर्धन्यायिक आदेश फक्त आणि फक्त देवनागरी मराठी लिपीतच देणं सक्तीचं करण्यात आलं आहे. आदेशाचा सारांश इंग्रजीत लिहिण्यावर तर शासनाने आता पूर्णपणे बंदीच घातली आहे. पारदर्शकतेच्या दृष्टीने हा एक खूप मोठा विजय आहे, कारण आता आपल्या स्थानिक लोकांना आणि शेतकऱ्यांना त्यांचे स्वतःचे निकाल सहज वाचता आणि समजता येतील. आता हे सगळं सुरळीत चालावं म्हणून या प्रक्रियेची गुणवत्ता टिकवून ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांना दरमहा किमान 30 प्रकरणं निकाली काढण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे. शिवाय कडक गुणवत्ता नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी हे त्यांच्या दुय्यम अधिकाऱ्यांच्या 5% निकालांची कायदेशीर पडताळणी करतील, तर विभागीय आयुक्त हे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या 3% निकालांचं मूल्यमापन करतील. म्हणजे कामात कोणतीही कुचराई होणार नाही. तर या संपूर्ण नव्या प्रणालीच्या सखोल विश्लेषणानंतर आपल्या मनात एक विचार नक्कीच येतो. अत्यंत शिस्तबद्ध, डिजिटल आणि पारदर्शक अशी ही नवीन कार्यपद्धती महाराष्ट्राच्या महसूल प्रशासनात खरोखरच ती बहुप्रतीक्षित क्रांती घडवून आणेल का? वर्षानुवर्षे रेंगाळलेली ही व्यवस्था आता गती घेईल आणि सामान्यांना वेळेत न्याय मिळेल असा एक मोठा विश्वास यातून नक्कीच निर्माण झाला आहे. या प्रश्नाचं उत्तर तर येणारा काळच देईल, पण सुरुवात मात्र नक्कीच ऐतिहासिक झाली आहे.